नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण IPO या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत. तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल म्हणजे पहिल्यांदा, पब्लिकमध्ये जनतेसाठी, ऑफरिंग म्हणजे जनतेला जे शेअर ऑफर केले जातात त्याला IPO असे म्हणतात. तर आता आपण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे प्रायमरी मार्केट म्हणजे काय आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. प्रायमरी मार्केट म्हणजे असं मार्केट की जेथे तुम्हाला ज्या नवीन सिक्युरिटीज येतात. आता सिक्युरिटीजचे कोणकोणते प्रकार पडतात? शेअर, बॉन्ड्स आणि डिबेंचर. शेअर म्हणजे कंपन्यांचे हिस्से, बॉन्ड्स म्हणजे तुम्ही त्या कंपनीला दिलेले कर्ज रोखे आणि डिबेंचर्स म्हणजे असे कर्ज रोखे की ज्याचं कन्व्हर्जन तुमच्या शेअरमध्ये होऊ शकतं. तर ज्या वेळेस हे नवीन शेअर, बॉन्ड्स आणि डिबेंचर कंपनीद्वारे प्रथमच सार्वजनिक पब्लिकसाठी दिले जातात, तर त्यांना म्हणजे ज्या ठिकाणी ते दिले जातात तर त्यांना प्रायमरी मार्केट म्हणतात. प्रायमरी मार्केट म्हणजे की शेअर मार्केटमध्ये ती कंपनी येण्याच्या अगोदर त्या कंपनीचे शेअर ज्यावेळेस इतर लोकांना प्रथमतः दिले जातात, तर त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. तर आता आपण प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजार याच्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. तर आय-पी-ओ म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलंच आहे की इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे ज्यावेळेस जनतेला प्रथमच नवीन कंपन्याचे शेअर मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर दिले जातात त्याला IPO म्हणतात. आता एफ-पी-ओ म्हणजे आता ती कंपनी मार्केटमध्ये आलेली आहे, परंतु त्या कंपनीला पहिले जेवढे शेअर दिले होते त्याच्यापेक्षा अधिकचे शेअर द्यायचे आहेत. अधिकचा जास्त कंपनीचा हिस्सा सार्वजनिक जनतेसाठी द्यायचा आहे, तर त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग असं म्हणतात. आता राईट इश्यू म्हणजे की जे एक्झिस्टिंग त्या कंपनीचे शेअर होल्डर आहे म्हणजे ज्या लोकांकडे त्या कंपनीचे शेअर पहिल्यापासून आहे त्यांनाच अधिकचे शेअर देणे याला राईट इश्यू असे म्हणतात. आणि डेट इश्यू म्हणजे आता त्या कंपनीला जर जास्त भांडवल उभारायचं असेल किंवा त्या कंपनीला जर कर्ज घ्यायचं असेल तर ज्यावेळेस कंपनी नवीन बॉन्ड्स किंवा डिबेंचर जारी करते त्याला डेट इश्यू असे म्हणतात. आता दुय्यम बाजार हा म्हणजे ऍक्च्युअल शेअर मार्केट आहे. याच्यामध्ये काय होतं की आता नवीन नवीन कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर ज्यावेळेस लोकांना ती कंपनी शेअर देते, त्याच्यानंतर काही दिवसात ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होते, म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीचं नाव दिसतं. तर त्यावेळेस जी आपण शेअरची देवाणघेवाण करतो त्याला दुय्यम मार्केट असे म्हणतात. तर भारतामध्ये महत्त्वाचे 2 सेकंडरी मार्केट आहेत, ज्याला NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात. आता ओव्हर द काउंटर बाजार हा पण भारतामध्ये मोस्ट ऑफ प्रायमरी मार्केटच आहे की ज्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये व्यवहार न होता शेअरच्या देवाणघेवाणचे व्यवहार हे शेअर मार्केट सोडून म्हणजे खाजगी स्तरावर केले जातात, तर त्याला ओव्हर द काउंटर मार्केट म्हणतात, जे की भारतामध्ये आता इनलिगल ठरवण्यात आलेलं आहे. पण ओव्हर द काउंटर मार्केट शेअर मार्केटमध्ये ती कंपनी येण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे शेअर असेल आणि तो जर तुम्ही ओव्हर द काउंटर मार्केटमधून घेतला असेल तर ते लिगल आहे. ब्रोकरेज म्हणजे की जिथे गुंतवणूकदार दलालांच्या माध्यमातून या सिक्युरिटीज म्हणजे शेअर, बॉन्ड्स आणि डिबेंचर याची खरेदी विक्री करतात. बघा, लक्षात धरा, प्राथमिक बाजार हा नवीन सिक्युरिटीज जारी करण्यासाठी असतो, तर दुय्यम बाजार हा ज्या सिक्युरिटी पहिल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत तर त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा खरेदी विक्री करण्यासाठी असतो. तर आता आपण बघणार आहोत की IPO ची प्रक्रिया कशी होते. तर सगळ्यात पहिले ज्या कंपनीला IPO आणायचा आहे तर त्या कंपनीचे शेअर म्हणजे कंपनीचा हिस्सा. तर ती कंपनी ठरवते की आपल्याला आपली 100% जी कंपनी आहे तर त्याचा 10% हिस्सा, 15% हिस्सा, 20% हिस्सा, 40% हिस्सा, 50% हिस्सा, किती हिस्स्याचे आपल्याला शेअर करून ते हिस्से म्हणजे शेअर हे सार्वजनिक जनतेसाठी द्यायचे आहे. तर तशी प्रक्रिया कंपनीने ठरवली की कंपनी शेअर विकण्यासाठी तयार होते. त्याच्यानंतर ती कंपनी काही मध्यस्थ लोकांची निवडणूक करते, म्हणजे की बँका, वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट. मग यांच्या मदतीने ती कंपनी ठरवते की आपल्याला कितपत हिस्सा काढायचा आहे, कोणत्या रेटला काढायचा आहे, कधी काढायचा आहे, त्याची प्राइस काय असणार आहे, त्याची लॉट साईज काय असणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या लिगल गोष्टी आहेत तर त्या गोष्टी या प्रक्रियेमध्ये फायनल होतात. त्याच्यानंतर ड्यू डिलिजन्स. आता हे बँका, वकील आणि CA लोक त्या कंपनीमध्ये सर्व गोष्टींची, नियमांची
फॉलो होतोय का नाही हे बघतात आणि ती प्रोसेस कशी करणार हे बघतात. आता ती प्रोसेस कशी करणार याला ड्राफ्ट प्रोसेसिंग म्हणतात. म्हणजे की त्या त्या कंपनीची काय काय माहिती आहे, किती टक्के हिस्सा आहे, काय काय त्याचा राहणार आहे, तर याचा एक व्यवस्थित डॉक्युमेंट बनवला जातो आणि तो सेबीकडे पाठवला जातो. मग सेबी त्या कंपनीची आणि त्या IPOची पुन्हा एकदा जांच पडताळ म्हणजे प्रोसेस करते आणि बघते की त्या कंपनीमध्ये सर्व व्यवस्थित आहे का नाही, तो IPO व्यवस्थित त्यांनी तयार केलेला आहे का नाही, त्या कंपनीचं बॅलन्स स्टेटमेंट कसं आहे, ती कंपनी खरोखरच शेअर मार्केटमध्ये घेण्यासाठी पात्र आहे का नाही. बघा, भारतामध्ये प्रत्येक जी कंपनी तयार होते ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी पात्र असेलच असे नाही. एक विशिष्ट भाग भांडवल, एक विशिष्ट कालावधी, या सर्व त्याचा पण एक क्रायटेरिया आहे की कोणत्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये घ्यायचं. सर्वच कंपन्या भारतातल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाहीत. तर जी पण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होते तर त्याच्यासाठी सेबीने काही निश्चित नियम आणि कायदे बनवलेले आहेत आणि त्या कायद्यांची पूर्तता केल्यानंतरच आणि ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्याला पात्र होते, म्हणजे ती कंपनी IPO काढायला पात्र होते. तर आता सेबीने मान्यता दिली की त्या कंपनीचा IPO आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या ब्रोकरवर दिसायला लागतो की ही कंपनी ह्या प्राइसला इतक्या लॉट साईजमध्ये शेअर मार्केटमध्ये येण्यामध्ये तयार आहे. तर जे कोणी लोक असतील त्या कंपनीमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे तर त्यांनी तो IPO घ्यावा. मग त्याची एक स्पेसिफिक तारीख दिली जाते. मग 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 त्या तारखेच्या आतमध्ये गुंतवणूकदार त्या IPO साठी अप्लाय करतात, म्हणजे अर्ज करतात आणि त्याची त्याचे पैसे भरतात जेवढं त्या लॉट साईज असेल त्याच्यानुसार. आणि मग त्याच्यानंतर IPO बंद होतो आणि मग 4 ते 5 दिवस 7 दिवसानंतर ती कंपनी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दिसू लागते. आता आपण IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची याची प्रक्रिया बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं जरुरी आहे. बघा, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, शेअर घेण्यासाठी, IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा म्युच्युअल फंड घेण्यासाठी या सर्व प्रकारांसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणे जरुरी आहे. तर आजकाल डीमॅट अकाउंट सगळीकडे फ्री झालेले आहेत. झिरोधा आणि ग्रो या महत्त्वाच्या ब्रोकर हाऊस सोबत तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडले की तिथे तुम्हाला कोणकोणत्या कंपनीचे IPO येणार आहेत याची लिस्ट दिसेल. मग तुम्ही त्याच्यावर क्लिक करून त्या कंपनीची माहिती, त्या कंपनीच्या IPO ची साईज, त्याची प्राइस, त्याची लॉट साईज, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला ती कंपनी पटली तर तुम्ही त्या कंपनीच्या IPO साठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही अर्ज केला की त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचे पैसे पण, त्या जेवढी लॉट साईज आहे तेवढे पैसे भरावे लागतील आणि मग ज्या दिवशी त्या कंपनीची लिस्टिंग डेट असेल त्या दिवशी ती कंपनी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दिसू लागेल आणि तुमचे शेअर पण तुमच्या डीमॅट खात्यामध्ये त्या नवीन कंपनीचे दिसू लागतील. तर आता IPO मध्ये आपल्याला असं नाही की तुम्ही त्या कंपनीमध्ये अर्ज केला आणि तुम्हाला IPO भेटला म्हणून. तर बघा, काही कंपन्या ह्या इतक्या डिमांडेड असतात की ज्याच्यामध्ये IPO ची साईज कमी असते आणि बऱ्याच लोकांना ते शेअर पाहिजे असतात. तर मग इथे त्या कंपनीमध्ये शेअर भेटेल का नाही, म्हणजे त्या कंपनीमध्ये हिस्सा भेटेल का नाही, त्या कंपनीचा IPO आपल्याला भेटेल का नाही, तर या गोष्टी या बऱ्याचशा लक फॅक्टरवर अवलंबून असतात. म्हणजे आता जर समजा शेअरची संख्या कमी असेल आणि बऱ्याच प्रमाणात अर्ज आले तर ती कंपनी लकी ड्रॉ या मेथडद्वारे किंवा त्याच्या पण वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तर त्याच्यानुसार त्या IPO चे वाटप करते. तर बघा, आता IPOचं वाटप हे 3 महत्त्वाच्या गुंतवणूकदारांमध्ये होतं. एक म्हणजे रिटेल गुंतवणूकदार, म्हणजे इंडिव्हिज्युअल जे आपल्यासारखे. त्याच्यानंतर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे असे माणसं की ज्यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 6 ते 8 करोडपेक्षा जास्त रुपये आहेत. तर त्या व्यक्तींना HNI म्हणतात. तर लॉटरी सिस्टीम, जर आता त्या कंपनीच्या IPO पेक्षा जास्त कंपनीकडे अर्ज आले तर ती कंपनी लॉटरी सिस्टीमनुसार IPO चे त्या गुंतवणूकदारांमध्ये वाटप करते. तर आता लिस्टिंग गेन म्हणजे आता तुम्ही एका कंपनीचा समजा IPO 15,000, 20,000, 30,000 जे काही त्या लॉटची साईजच्या शेअरची प्राइस असेल त्याच्यानुसार घेतला, तर आता ज्या दिवशी त्या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल, तर आता तुम्ही 15,000चा घेतला आणि तो जर 35-40,000चा जर शेअर मार्केटमध्ये असतानाच वाढला तर त्याला लिस्टिंग गेन म्हणतात.
तर भारतामध्ये आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये हायेस्ट लिस्टिंग गेन हे डी-मार्ट, अल्केम लॅबोरेटरी, CDSL या कंपन्यांनी दिलेले आहेत. आता बघा की IPO म्हणजे की त्या कंपनीने पहिल्यांदाच आपले शेअर दिलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे की एकदा कंपनीने शेअर दिले आणि त्याच्यानंतर जर त्यांनी फर्दर पब्लिक ऑफरिंग काढली नाही तर ते लिमिटेड शेअरच त्या शेअर मार्केटमध्ये राहतात आणि त्या कंपनीचा खूपच चांगला धंदा चालला तर ज्यांनी पहिल्यांदा IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांना एकदम कमी किमतीत ते शेअर भेटलेले असतात आणि नंतर मग सेकंडरी मार्केटमध्ये वाढवून किमतीला कंपनीच्या धंद्यानुसार त्या शेअरची किंमत वाढत असते. तर त्याच्यामुळे काही चांगल्या कंपन्या जर तुम्हाला IPOच्या वेळेतच सापडल्या तर तुमचं भविष्यात दीर्घकालीन परतावा भेटू शकतो. तर आता आपण IPO गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कंपनीचे शेअर हे पहिल्यांदाच कमी किमतीमध्ये भेटतात. त्याच्यामुळं ती जर कंपनी भविष्यात प्रचंड प्रमाणात वाढली तर तुम्हाला अत्यंत जास्त प्रमाणात नफा आणि परतावा भेटू शकतो. बघा, विविधीकरण म्हणजे आता तुम्ही नवीन IPO घेतला आहे तर नवीन शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये तुमचा गुंतवणूक ही होत राहील आणि नवीन प्रकारच्या व्यवसायामध्ये पण तुमची गुंतवणूक होत राहील. त्याच्यामुळे तुमच्या पैशाचे वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही डायव्हर्सिफिकेशन या गोष्टीबद्दल बऱ्याच चांगल्या प्रमाणात समजून घेऊ शकता. आता लवकर गुंतवणुकीची संधी म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही कंपनीच्या एकदम सुरुवातीच्या टप्प्यावरच गुंतवणूक करू शकता आणि भविष्यात ती कंपनी बऱ्याच प्रमाणात वाढली तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात नफा होऊ शकतो. आता IPO गुंतवणुकीचे तोटे आपण समजून घेणार आहोत. तर बघा, आता काही कंपन्या काय असतात की एकदम भारी प्रकारे ते प्रॉस्पेक्ट तयार करतात की नाही, आमची कंपनी एवढी भारी आहे, आम्ही पहिले एवढा मोठा व्यवसाय केला, असा केला, तसं केलं आणि कंपनीमध्ये खरोखर अंधाधुंद कारभार असेल तर आपण जेवढ्या किमतीला IPO घेतला तर आणि ज्या किमतीला तो शेअर मार्केटमध्ये पण थोडा जास्त किमतीला लिस्ट झाला, परंतु 2-3 महिन्यामध्ये त्या शेअरची किंमत एवढी कमी होऊन जाते की आपल्याला मग IPO ज्या किमतीला घेतला त्याच्यापेक्षा कमी किमतीत तो विकला जाऊन आपल्याला तोटा होतो. जर आपल्याला त्या कंपनीची माहिती नसेल तर सहसा त्या कंपनीचा IPO घेणे तुम्ही टाळा. बाजारातील अस्थिरता बघा, IPOचे स्टॉक हे नवीन शेअर मार्केटमध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे त्या कंपनीच्या याच्या अगोदरच्या कारभाराची आपल्याला माहिती नसल्यामुळे हे IPOचे स्टॉक नवीनच आल्यामुळे त्या शेअरमध्ये एकदम जास्त प्रमाणात उतार-चढाव होत असतात. त्याच्यामुळे या IPO थ्रू आलेल्या नवीन कंपन्यांच्या शेअरच्या किमती ह्या सतत आणि खूप झपाट्याने कमी जास्त होत असतात. तर आपण आता IPO च्या निगडीत काही महत्त्वाच्या डेफिनेशनची माहिती घेणार आहोत. IPOची किंमत म्हणजे की कंपनी ज्या किमतीत त्या कंपनीचे शेअर सार्वजनिक करते. समजा आता एक कंपनी ठरवते की आपल्याला 50च्या लॉटमध्ये म्हणजे 50 शेअरचा एक लॉट करायचा आहे आणि एका शेअरची किंमत 500, 1000, 2000, 5000 जे काही ती कंपनी ठरवेल त्याच्यानुसार असू शकते. फेस व्हॅल्यू बघा, भारतामधील महत्त्वाच्या सर्व कंपन्यांची फेस व्हॅल्यू ही सामान्यतः ₹10 असते. प्रीमियम म्हणजे आता फेस व्हॅल्यूपेक्षा जेवढी जास्त वरती रक्कम आकारली जाते त्याला प्रीमियम म्हणतात. आता लॉट साईज म्हणजे किती शेअरचा ग्रुप याला आपण लॉट म्हणतो. साधारणतः 50 शेअर, 100 शेअर, 150, 500, 1000, 2000 अशा प्रमाणात ग्रुप ऑफ शेअरचा लॉट असतात. आता लॉट साईज किती ठेवायची हे ते ज्या त्या कंपनीनुसार वेगवेगळं असू शकतं. आणि कट ऑफ किंमत तर आता काही भारतामध्ये तसं कट ऑफ किमतीचं काही नाही. कंपनी एकदाच लॉट साईज आणि प्रत्येकी शेअरची किंमत ही जाहीर करते. त्याच्यामुळे आता कट ऑफ प्राईस नावाची काही गोष्ट सध्या तरी अस्तित्वात नाही. तर आता आपण IPO मधील गुंतवणूक करताना कोणत्या धोरणाचा अवलंब करावा याची माहिती घेणार आहोत. तर बघा, आपल्याला त्याच IPO मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की जेव्हा आपल्याला वाटेल की ह्या कंपनीचं भविष्यातील बिझनेस एकदम भारी राहणार आहे, आपल्याला प्रचंड पुढे जाऊन कंपनी मोठी झाली तर आपल्याला याच्यातून नफा होईल. बघा, आता कंपनीचा IPO येण्यापूर्वी पण आपल्याला कंपनीचा ॲनालिसिस कसं करावं याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये की म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन, कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस, कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीची बॅलन्स शीट याच्याबद्दल पूर्ण माहिती देणारच आहे. तर त्या व्हिडिओमध्ये या गोष्टीची आपण चर्चा करू.
तर आता बघा, एकाच कंपनीचा IPO काही येत नसतो. एकाच वेळेस 4 ते 5, 5 ते 10 अशा कंपनीचे IPO दर महिन्याला येत राहतात. तर तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचा अभ्यास करून तुम्हाला जी कंपनी पटेल त्याच्यामध्ये तुम्ही बी IPOच्या माध्यमातून पैसे लावू शकता. तर आता भारतातील IPO बद्दलचे नियम. तर बघा, IPOची साईज किती असावी, काय असावी, ती कंपनी कशी असावी, तर याच्या सर्वांची महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे ही SEBI ही संस्था निगडीत करीत असते, म्हणजे कंट्रोल करत असते. तर बघा, आता या सर्व गोष्टींचा निष्कर्ष असा निघतो, की IPOमध्ये गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते, पण त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, संशोधन, विश्लेषण आणि नियोजन करणे जरुरी आहे. IPO प्रक्रिया ही पारदर्शक आहे आणि प्रत्येक IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कंपनीचं जर मॅनेजमेंट, कंपनीचं संशोधन जर केलं, तर तुम्हाला IPOमधून चांगल्या प्रकारात परतावा येऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बुल रनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.